हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींविरोधात कुणाचा पर्याय, अजितदादांचा सवाल। तर येत्या काळात महायुतीच्या बाजूने वातावरण झुकवणारच, लोकसभा निवडणुकीवरून वक्तव्य। जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। महाविकास आघाडी लोकसभेच्या 40हून जास्त जागा जिंकणार, संजय राऊतांचाही दावा। पक्षप्रमुख लोकसभा लढ म्हणाले तर लढणार, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर मीही लोकसभेसाठी इच्छुक, तयारीही केली आहे, पण उद्धव ठाकरे आदेश देतील तो मान्य, चंद्रकांत खैरेंचं विधान। विरोधक निवडणूक लढणार आणि हरणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल। लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू, प्रकाश आंबेडकरांची माहिती। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणार, मी चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना खुलं आव्हान। दादांचं आव्हान हीच माझ्या कामांची पोचपावती, दादांनी आधीच कान उघडणी करायला हवी होती, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार, माजी आमदार विलास लांडेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्या असं मी खरगेंना सांगितलं होतं, वंचितच्या इंडिया आघाडीतील सहभागावर शरद पवारांची प्रतिक्रिया। 28 तारखेनंतर महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक घेऊ, जागा वाटपासंदर्भात बोलू, संजय राऊतांची माहिती। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची उद्या बैठक, आगामी निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार। ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा बाऊ केला, मराठ्यांना ओबीसीत घ्या आणि आरक्षणाचा कोटा वाढवा, जरांगेंची मागणी। तर मराठा ओबीसींना समान सवलती मिळाव्या, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया। मुंबईत आंदोलनाला येताना वाहनात कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू, मुंबईतलं 20 जानेवारीपासूनचं शेवटचं आंदोलन असेल, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। काही दिवसांनी भुजबळ भजी आणि जिलेबीची कागद खाणार, भुजबळांच्या 12 इंचाच्या छातीच्या टीकेवरून जरांगेंचा हल्लाबोल। जरांगेंच्या आजूबाजूचे मित्र पिस्तूलवाले, जालन्यात 200 बेकायदा पिस्तुलांची आयात, मंत्री छगन भुजबळांचा मोठा दावा। राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का, मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींची देणगी, राऊतांची टीका। तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा, नितेश राणे यांचा पलटवार। मुलाच्या नावापुढे आईचंही नाव लावा असं म्हणता, मग आईची जात का नको, बारामतीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनावर मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, उद्या मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। मुंबईच्या सुनाभट्टीतील गोळीबार प्रकरणी 4 आरोपींना अटक, 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, राग मनात ठेवून गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जखमी। राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 168 वर, आज नवे 28 कोरोना रुग्ण, तर ठाण्यात 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गात 1 JN1 रुग्णाची नोंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।